श्री स्वामी समर्थ. मी दीप्ती विशाल धामनसकर आपणासमोर सादर करीत आहे बखर भाग 41. कबीरपंथी बुवांची गोष्ट. एके वेळेस अशी गोष्ट घडली की एक कबीरपंथी बुवा अक्कलकोटास आला. रोज प्रातःकाळी स्नान करून नाना प्रकारचे टिळे व मुद्रा अंगास लावून गळ्यात नाना प्रकारच्या माळा घालून डोकीस फटका बांधून हातात विणा घेऊन मोठमोठ्याने बुवा पदे व अभंग म्हणत गावभर भिक्षा मागत फिरत असे. दिसण्यात साधूचे सोंग उत्तम दिसत असे. एके दिवशी श्री स्वामींची स्वारी गणपतराव जोशी यांचे देवडीवर बसली असता बुवांची फेरी तेथे आली. संतन की बानी साधुराम ए संतन की बानी हे पद बुवा म्हणत होते. महाराजांनी कबीरपंथी बुवास पाहताच ए संतन की बानी साधुराम ए संतन की बानी म्हणून महाराज पोट धरून हसू लागले. हे पाहून मंडळीस आश्चर्य वाटले व बुवा ढोंगी असावा असे वाटून जोशी व 2-4 मंडळी बुवांच्या बिराड्याचा शोध करीत गेले. तो एक फट्टाकडी बैरागीन बुवांचे सेवेत असलेली दिसली. विशेष तपास करता ती बाई एका गृहस्थाची लग्नाची असून कबीरपंथी बुवांनी तिजला नादी लावून काढून आणल्याचे कळले. आपले पाप बाहेर पडल्यामुळे बुवा अक्कलकोटाहून पळून गेला. आळशी मनुष्याचे तोंड पाहू नये असे महाराज हमेशा म्हणत. कोणी ढोंगी पोटार्थी आला असता ऐते खायला हुडकतोस बापाची मत्ता असे महाराज त्यास रागे भरत. कोणी भक्त आपली मनोकामना लवकर पूर्ण होण्याविषयी मनात चिंतन करीत असल्यास उतावळा सो बावळा धीर सो गंभीर उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग याप्रमाणे महाराज म्हणत. ज्ञान होण्याच्या इच्छेने कोणी आल्यास त्याला अधिकाराप्रमाणे कर्ममार्ग भक्तिमार्ग व ज्ञानमार्ग दाखवीत. श्री स्वामी समर्थ.